हे बघा रमा कशी झोपली आहे. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. रमा बाळ तर बघा कसं झोपले आहे. आज एक सॉक्स तर गायब आहे अंथरुणातच आणि दुसरा घालून ठेवलेला आहे आणि अचानकच स्वतःच पालती होऊन झोपली. मी तिला सरळ करते आता आणि परत थोड्या वेळाने पालती होणार आहे. ती सकाळ सकाळी तिचं हेच चाललेलं असतं. आणि रमा बाळाच्या कपड्यांचा ढीग बघा, रमा बाळापेक्षा पण मोठा कपड्यांचा ढीग झालेला आहे आणि तिची मला वाटतं 6-7 महिन्यातच एवढी कपडे साठलेत. मग पहिली मी ती सगळी कपडे घड्या घालून ठेवली, कारण रमा बाळ एकदा आगाऊपणा करायला लागले की मला वेळच भेटत नाही. तिचं कंटिन्युअसली रडणं चालू असतं. मग त्यानंतर मी तिला एक कपड्यामध्ये मस्त अशी टोपी सापडली होती, तिची टोपी घातली तिला आणि नंतर चेंज वगैरे केलं, अंघोळ घातली तिला मस्त असं आणि कपडे घातले. आज इतकी कपडे भरवली होती रमा बाळाने, सगळी ओली केली होती. आज दिवसभरात मला वाटते 4 ते 5 ड्रेस तिने बदललेले आहेत. तर बघा आता हा तर दुसरा ड्रेस आहे, सकाळी घातलेला होता आणि हा दुसरा फ्रॉक आहे. तर रमा तर खेळत बसली होती, सगळं खेळण्यांचा पसारा पूर्ण घरभर करून ठेवलेला आणि इकडे खेळणंच चाललं होतं तिचं. चटईसोबत खेळणी ठेवली बाजूला आणि चटईबरोबर खेळत होती आणि नंतर माझ्या मागे लागली होती उभी राहून, मला पायाला धरून उभी राहत होती सारखी सारखी, कारण की तिला मी आत गेलेलं नको होतं. मी आत चालली की माझ्या पॅन्टीला धरून उभं राहत होतं बाळ. तर हा बघा रमाचा तिसरा ड्रेस. आणि नंतर तिला सर्दी झाली म्हणून मी म्हटलं आज तिला बाजरी सत्व द्यावं. तर माझ्या नंदेने सांगितलं होतं फोन करून तिला बाजरी सत्व द्यायला. मग मी तिला मस्त असं बाजरी सत्व द्यायला चालू केलं. तर मला तर फारच आवडलं, थोडीशी बाजरी टेस्ट असते ना, त्यामुळे तिला आवडलं छान. तर हा बघा चौथा ड्रेस आहे रमाचा. मस्त तिला मी संध्याकाळी परत ड्रेस चेंज केला होता आणि हे घातलं होतं. तर मध्ये बघा मी तिला गेट लावले, म्हणजे तिच्यासाठी हे गेटच आहे, उशी लावली आहे कारण की ती आत येऊ नये म्हणून किचनमध्ये. हो बाळा तुझं सांगते मी. तर मध्ये मध्ये बघा कशी बोलते रमा बाळ. तर तिला आत यायचं होतं आणि ती मला असं कंटिन्युअसली घे घे मम्मा घे घे असं म्हणत होती आणि बाबाला आवाज देत होती तिच्या. मी तिला म्हटलं आता मी तुला घेणार नाही, कारण की मी आता काम करते. जर मी काम करताना मध्ये तुला घेतलं तर तू सगळं विस्कटून टाकणार. तर लसणाच्या पाकळ्या तर डायरेक्ट तोंडातच घालते ती. मग म्हटलं तू तिथंच बस, मी सगळा स्वयंपाक आवरून घेते तोवर, कारण की बाबाला तर भूक लागली होती फारच आणि माझा स्वयंपाक झालेला नव्हता. म्हटलं चला आता पटकन स्वयंपाक बनवून घ्यावा. तर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली. रमा बाळाला मी बाहेरच ठेवलं होतं आणि मग बाबा पण फ्रेश होऊन रमाला घ्यायला गेला. तर रमा बाळ इकडे बघा खेळणं चाललं होतं रमा बाळाचं आणि बाबाकडं बघणं चाललं होतं. खरं तर बाबा तिला जेवायला देत नव्हता म्हणून. बाय.